रांगोळी तर रोज काढायची आहे, पण कोणती काढावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्की बघा. मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी झटपट होणाऱ्या सोप्या रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, सरळ रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि मध्ये मध्ये आपण त्या रेषा जोडून घेतलेल्या आहेत. आता एक समईचा आकार मी इथे काढणार आहे. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेला आहे बघा. दिवा काढायचा आहे. रांगोळीमध्ये दिवा काढलेला खूप शुभ मानलं जातं बघा. त्यासाठी एक हा दिवा काढलेला आहे मी. तर सोप्या पद्धतीनेच दाखवलेला आहे. तर ही जी रांगोळी आहे ती फ्री हँड रांगोळी आहे. तर कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो आपल्या कल्पनेप्रमाणे. आता मध्ये मी बघा एक फुलाच्या आकाराप्रमाणे आकार रेषा मारून डॉट दिलेले आहेत आणि दोन्ही बाजूला एक ज्योत काढलेली आहे बघा दिव्याची. जसं आपला लांबण दिवा असतो ना वरती टांगलेला, त्याप्रमाणे हा दिवा आहे. मध्ये मध्ये आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. आता आपल्या कल्पनेला सुचेल त्याप्रमाणे आपण आकार यामध्ये काढायचे आहेत. खालच्या बाजूला थोडंसं रंग भरून घ्यायचा आहे. आता पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने जरी काढून ठेवली तरीसुद्धा ही रांगोळी सुंदर दिसते. तर खालच्या बाजूला ही ऑरेंज रंगाची डॉट देऊन निळा रंग भरलेला आहे बघा. तर मध्ये मध्ये लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. ती रिकामी जागा दिसते तिथे लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता आपण या दिव्याच्या बाजूला फुलं काढून घेणार आहोत बघा. छोटी छोटी फुलं काढायची आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येणार आहे. डॉट देऊनच काढायचे आहेत बघा. बरोबर बाजूबाजूला पहिले सुरुवातीला 2 फुलं काढून घ्यायची आहेत. बघा, बरोबर समांतर दिशेमध्ये ही फुलं काढायची आहेत. एक गोल आकार आपल्याला करून घ्यायचा आहे फुलांचं. जसं की महिरप असते ना त्याप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे. सर्व बाजूने मी खालच्या बाजूने मी फुलं काढून घेतलेली आहेत बघा. 5 फुलं काढली आहेत. छोटी छोटीच काडीच्या मदतीनेच काढायची आहेत आणि जोडून घ्यायचे आहेत बघा. एक वेलीप्रमाणे आकार मधल्या बाजूला काढायचा आहे. त्या वेलीला पानं काढायची आहेत. छोटी छोटी पानं काढलेली आहेत बघा मी. आता थोडं थोडं रंग भरून घ्यायचा आहे. आता इथे सफेद रंगाने जरी तुम्ही पानं काढली तरीसुद्धा सुंदर दिसतात. आता वरच्या बाजूला एक कळ्या काढून घेतलेल्या आहे. लाल आणि पिवळ्या रंगानेच काढलेल्या आहेत. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. इथे एक पाना फुलांची रांगोळी मी काढलेली आहे. चाफ्याच्या फुलाप्रमाणे 2 फुलं काढून घेतलेली आहेत बघा. मध्ये क्रॉस रेषा मारून त्यात जोडून घ्यायचे आहेत. त्याच्या बाजूला एक छोटंसं फूल काढायचं आहे. बघा, पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. गोलच पाकळ्या काढायच्या आहेत. आता इथे सोपाच आहे बघा. ही फूलसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेलं आहे. तर पिवळा आणि गुलाबी आपण रंग त्यामध्ये भरणार आहोत. वरच्या बाजूला आपण पिवळा रंग देणार आहोत आणि आतल्या बाजूला गुलाबी रंग भरणार आहोत बघा. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. तर ही रांगोळी तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला मोठीसुद्धा करता येते. आता ही रांगोळी तुम्ही सणासुदीलासुद्धा काढू शकता. आता यामध्ये अजून 2-3 फुलं जोडली तर ही रांगोळी अगदी मोठीसुद्धा होते. किंवा एकच फूल काढून छोटीसुद्धा आपल्याला रांगोळी काढता येते. बघा, मी थोडा पिवळा आणि गुलाबी रंग फुलामध्ये भरून घेतलेला आहे. तर बाजूच्या फुलामध्ये ऑरेंज आणि निळा रंग भरलेला आहे बघा. वरच्या बाजूला ऑरेंज रंग आणि आतल्या बाजूला निळा रंग भरायचा आहे. आता हे जे छोटं फूल आहे ते छोट्या फुलाच्या वरती मोठं फूल ठेवलेलं आहे असं आपल्याला भास होतो बघा रांगोळीमध्ये, तुम्ही रांगोळी बघितल्यानंतर. तर बाजूला आपण पानं आणि कळ्या काढून घेणार आहोत बघा. सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. पानंसुद्धा हिरवा रंग भरून काडीच्या मदतीने आकार द्यायचा आहे. पानांना हिरवा रंग टाकून घ्यायचा आहे बघा. तीनही पानांमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे. व्यवस्थित हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. काडीने आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा, काडीच्या मदतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. ज्या रेषा आहेत नसतात ना, ज्या शिरा असतात ना पानांमधल्या, त्या दाखवलेल्या आहेत. तर बाजूला आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत.
बघा सर्व बाजूला मी छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक पानाच्या बाजूला 2-2 कळ्या काढून घ्यायच्या आहेत. एक ऑरेंज आणि पिवळ्या अशा दोन्ही रंगाने कळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते आणि पटकन होणारीच ही रांगोळी आहे. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे. ते बेलपत्राची मी रांगोळी काढलेली आहे. बघा ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. डॉट देऊनच चमच्याच्या मदतीने पानांना आकार द्यायचा आहे. वेगळी काही ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता. तर मी एक डार्क हिरवा आणि लाईट असे रंग टाकून ब्रशचा जो मागचा टोक आहे ना त्याने आकार दिलेला आहे. बघा पानांना व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. मधल्या बाजूला आपण पानांचा जो देठ आहे तो काढून घेणार आहोत. बघा मधला जो देठ आहे तो काढून घेतलेला आहे पानाचा. आता वरचं जे मधलं पान आहे त्यावरती आपण जे श्री शंभूच्या कपाळावरती टिळा असतो तर त्याप्रमाणे एक काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला छोटी छोटी 3-3 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. त्यामुळे रांगोळी थोडीशी भरगच्च दिसेल बघा आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही आणि एक सुंदर लुक येतो बघा रांगोळीला. तर पानं काढून त्याला देठ काढलेले आहेत. खालच्या बाजूने मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता खालच्या बाजूने आपण एक छोटासा दिवा काढून घेणार आहोत. जसं आपण स्वरूप पहिल्या रांगोळीमध्ये काढला त्याप्रमाणे छोटासा दिवा काढायचा आहे. बघा ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. बघा सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज व्हिडिओ टाकत असते. बघा एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. रोजच्या काढण्यासाठीच सर्व रांगोळ्या असतात. बघा सोप्या पद्धतीने दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा कोणते कलर वापरलेले आहेत, कशाप्रकारे कलर भरलेले आहेत, हे सर्व रांगोळीमध्ये सांगितलेलं असतं. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. बघा माझ्या सान्वी आर्ट 1 या चॅनलला एकदा भेट द्या आणि छोटीशी कवायना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. बघा ही सुद्धा रांगोळी अगदी फायनल लुक तुम्ही बघू शकता. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर उद्या सोमवार निमित्त नक्की काढा. अगदी शुभ असते. बघा पाटावरती काढून ही रांगोळी ठेवायची आहे. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. त्यावरती हळदी कुंकू टाकायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आता जी खालची 2 पानं आहेत त्यावरती मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. बघा फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर दिसते. तर अशाच रांगोळीसाठी, रांगोळी काढण्यासाठी, शिकण्यासाठी आणि बघण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.